नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ चरित्रामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुणी अल्पवर्णिले आपले गुण. श्रोती ध्यावे अवधान, श्रवणी सादर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, पर धर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गावरी तयाणी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंतीन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवाधिक ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशीची विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तींसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंशापणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदा खदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानतोसी. मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे. हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता नयेची, बुवांप्रती पटली खून. धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुणी भरले नयन. कंठ झाला सद्गदित,
तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळुनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर, त्यांचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्याजे पदरी दप्तदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागाध तयासी लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिस चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिहिला तोन चुकेची कवणाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करुनी तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसले लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नवती. म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखिले जनसमस्त पेरमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वासे कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद कुसुमे निवडोन. शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्रानी अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत.
आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. बाईंसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईंसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करावनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेखनूर दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यौवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणांसी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दरगारी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा त्यांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गोंदोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधार तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.